महाराष्ट्र के अमरावती में अवैध बांग्लादेशी घुसपैठियों को लेकर मामला गर्मा गया है। बीजेपी सांसद डॉक्टर अनिल बोंडे खुद सड़क पर उतर आए और नागपुर महामार्ग पर वाहनों की जांच करते नजर आए। अनिल बोंडे ने शक के आधार पर ऑटो रिक्शा में सवार कई संदिग्ध व्यक्तियों को रुकवाया, जो कि सिटीलैंड और बिजीलैंड जैसे व्यापारी संकुलों में काम करने जा रहे थे। उनका आरोप है कि इन संकुलों में अवैध बांग्लादेशी घुसपैठिए बिना किसी वैध दस्तावेज के काम कर रहे हैं, जिससे अमरावती में आपराधिक घटनाओं में इजाफा हो रहा है। बुंडे ने मौके पर मौजूद पुलिस अधिकारियों को निर्देश दिए कि इन सभी संदिग्धों की सख्त जांच की जाए और अगर ये बांग्लादेशी घुसपैठिए पाए जाते हैं तो तत्काल कानूनी कार्रवाई की जाए। उन्होंने यह भी कहा कि स्थानीय प्रशासन और पुलिस को इस गंभीर मुद्दे पर आंखें बंद नहीं करनी चाहिए। फिलहाल पुलिस ने कई संदिग्ध व्यक्तियों को हिरासत में लेकर पूछताछ शुरू कर दी। कारण का माझ्या बाजूने गाडीला टेकून एक ऑटो गेला आणि त्याच्यामध्ये 10-12 जण बसलेले होते। मी त्यांच्याकडे पाहिलं तर सगळे लुंगी लावलेले होते आणि म्हणून थांबवलं तर 14-14, 15-15 वर्षाची पोरं ते सिटी लँड मध्ये काम करतो म्हणून सांगतात आहे। कोणाजवळ आधार कार्ड नाही, कोण कुठे राहतं हे सांगत नाही। आम्ही कलकत्त्याला राहतो पण त्याला त्याच्या घराचा पत्ता माहित नाही आणि त्याच्यामुळे मी ठाणेदारांना बोलावलं, दहातोंडे साहेबांना, आणि सगळे ऑटो म्हणजे असे शेकडो ऑटो जातात आहे, शेकडो ऑटो जातात आहे। प्रत्येक ऑटोमध्ये 10-10, 12-12 जण भरलेले आणि संपूर्णतः जिथे टेक्सटाईल मध्ये जे भरतात सगळे बंगाली कामगार। पण बंगालचे आहे का? ते बंगालचे नाही, ते कलकत्त्यामध्ये बांगलादेशमधून येतात आणि बांगलादेशमधून मग इकडे येतात अमरावतीला। आणि दुर्दैवाने अमरावतीमधला क्राइम वाढवण्यात सुद्धा यांचा हात आहे। आता काही दिवसाच्या अगोदर एका व्यापाऱ्याला 3 जणांनी लुटण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे याच्यावर चेक राहिलाच पाहिजे। कोणताही इथे इंडस्ट्रीमध्ये काम करणारा असेल, मार्केटमध्ये काम करणारा असेल तर त्याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे। तो कुठला आहे, किती वयाचा आहे हे पाहिलं पाहिजे आणि याच्यासाठी पूर्ण यंत्रणा जागृत करतो।